मी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी छत्रपती शाहू यांचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे. मी छत्रपती शाहूंच्या रक्तमासाचा वारसदार आहे. संजय मंडलिक आणि माने यांच्या प्रचारासाठी आलो आहे. कोल्हापुरात दत्तक वारस प्रकरण गाजले आहे. ते स्वतः गादीचा वारसदार आहे ते म्हणतात. मी खरा वारसदार आहे. वारसाचा वाद हा घरगुती वाद आहे, तो आम्ही सोडवू. मी धुळ्यातून अपक्ष निवडणूक लढवली. माझ्या विरोधात MIMचा विरोधात होता. शहाजी राजे हे शाहू महाराज यांचे भाचे होते. ते शाहूंचे वंशज नाहीत, तर मी खरा वंशज आहे. मी त्यांचे विचार लोकांमध्ये पसरवले. जे यांनी केलं नाही ते मी केलं. मी जनतेपर्यंत गेलो. मी कधी ऐकलं नाही. शेतकरी आंदोलनाच्या वेळेला मराठा आरक्षणाला त्यानंतरची परिस्थितीने काय वाटतं? मी आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही. मी निवडणूक लढवली होती. एकंदर शरद पवारांच्या विषयी नो कॉमेंट्स. भविष्यात कोल्हापुरात सक्रिय होत आहे. भविष्य मी आता धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे. मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा, धुळे व नंदुरबार 2 जिल्ह्याची बँक आहे आमची. महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की 2 जिल्ह्याची बँक आहे. त्या बँकेचा मी गेल्या 22.5 वर्षापासून चेअरमन आहे आणि 25 वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे 25 वर्ष राहू शकतो. आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो. मी या जिल्ह्याच्या लोकांना, मतदारांना इथं आव्हान करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, दोघी हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा, ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी कोल्हापूर आणि हातकलंगणे दोघी मतदारसंघामध्ये राहणार आहे. नाही, मला जेवढा वेळ मिळेल, मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे, तिथं मी प्रचार प्रमुख आहे. तिथलाही मला प्रचार करायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे. दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये, हातकलंगणे मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे. मला कोल्हापूर आणि हातकलंगण्याची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे, त्यामुळे धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. नुसतं हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही. हे त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. मी मागच्या धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली. माझ्या विरोधात MIMचा उमेदवार होता, फक्त तो 2300 मतांनी निवडून आला. त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं. तुम्हाला माहित असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी, त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक मंदिरं पाडली. त्यामुळे त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय. कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील. कुठून मी ऍक्टिव्ह होतो, पण 1900 नाही कोल्हापूरला राहत होतो. मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं. त्यावेळेस माझी आजी विजयमाला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो. पण 1990 साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो. त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोजसिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं. पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब, आमदार, सध्या आमदार आहेत ते, त्यांनी मला ते मंत्री झाले 2003ला. त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं. त्यामुळे धुळे शहराच्या, धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो. 2004 साली मी आमदार म्हणून निवडून आलो. 1994-95 साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो. त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळे इकडे मला वेळ कमी देता आला. आजही मी कोल्हापूरला येत असतो. शाहू महाराजांचा पंतू
आणि तसेच पद्मराजांचा चिरंजीव. मी इथे खास करून आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे आलोय. विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही, म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. पण नेतृत्व त्यांनी केलं. हे कायदा रद्द व्हावा त्याचं नेतृत्व नाही, आम्हाला तोच आंदोलन, जनतेचं आंदोलन. सगळ्या आंदोलनात मग लोकांनी का- सगळी उदाहरणं सांगितली. हे किरण शिंदे आमचे सहकारी. नाही, नाही, हे पहिलं उत्तर. जरा एक मिनिट. पहिल्यांदा शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सीमित करू नका. शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही, तर देशाचे. देशाचे आराध्य दैवत. शाहू महाराजांच्या विचारांवरती हा महाराष्ट्र चालत आहे. या ठिकाणी जे आलेले आहेत राजवर्धनजी कदम हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी. पहिला प्रश्न घरगुती याचा तो कौटुंबिक आहे. त्या कौटुंबिक वादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करते. आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली त्यांचं असं मत आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी मानेंना मतदान करा यासाठी मी इथं आलोय. एक भाजपचा पदाधिकारी म्हणून, जबाबदार पदाधिकारी म्हणून. शहाजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते, म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते. त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती, म्हणून ताराराणी राणी साहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या, सख्या आई होत्या, बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या, त्यांनी त्याला दत्तक घेतलं. शहाजी महाराजांना जे आईंचे आतेभाऊ होते त्यांनी कमिटमेंट केलं होतं, म्हणून ते तिथले कोल्हापूरला दत्तक आले. ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज, तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव. असं काय म्हणणार मी, शहाजी महाराज ही वंशज होते. पुरोगामी विचारांचा निघून पुढे जातोय, तर याबद्दल आपली भूमिका ही अगेन्स्ट आहे. तर याबद्दल माझी भूमिका आगेच ते कसं काय ठरवलं तुम्ही? प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार वेगळा आहे. जर प्रचाराला पण भाजपच्या आला, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध माहिती असं चालू, तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय मी, भाजपच्याच बाजूने मी प्रचाराला आलो. आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे? मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या दोघी उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलोय. मी तो वाद कधी ऐकला नाही. आमचा घरगुती वाद आहे, आम्ही सोडू. शाहूच्या विचारांना मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे, त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे. त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण सर्वांनी कोण विचारांना आव्हान देतं? शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही, त्यांनी पण घेतलेलं, उमेदवारांनी पण घेतलेलं. उमेदवारांनी बी घेतली नाही. ही चुकीची आहे, तो प्रश्न न्यायालयाने तो प्रश्न सोडवला जाईल. आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल. तो आमचा घरगुती वाद आहे, मी सांगितलं ना, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल. मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघी उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हो, 3 तारखेला मी परत येणार आहे. मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तामासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि तो वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आवाहन करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो
की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो. आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल. 1962 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले, त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता नाही आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी ज्यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही.